नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या भूगोलाच्या तासामध्ये सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आज आपण भूगोलाचा चौथा पाठ सागर तळरचना हे पाहणार आहोत. यापूर्वी आपण काय केलं आहे, भूगोलाचे 3 पाठ पूर्ण केलेले आहेत, ज्यामध्ये पहिला पाठ होता स्थानिक वेळ व प्रमाण वेळ, दुसरा पृथ्वीचे अंतरंग आणि तिसरा होता आर्द्रता व ढग. तीनही पाठ आपल्याला व्यवस्थित समजले असतील. जर समजले नसतील तर आपण पुन्हा पुन्हा ते व्हिडिओ वगैरे पहा आणि या तिन्ही पाठाचा स्वाध्याय तुम्हाला तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून ठेवायचा आहे. तर आज सागर तळ रचना या पाठाचा अभ्यास करत असताना सुरुवातीला आपण काय करूया, आपल्याला माहीत आहे आपल्या पृथ्वीवर किती टक्के भाग हा पाण्यानं व्यापलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपल्या पृथ्वीवर जवळपास 71% भाग हा पाण्यानं व्यापलेला आहे आणि उर्वरित जो आहे 29% भाग हा जमिनीनं व्यापलेला आहे. आणि हेही आपल्याला माहीत आहे की पृथ्वी तलावर ज्या प्रकारची विविध भूरूपे असतात. आता पृथ्वी तलावर काय काय भूरूपे असतात जमिनीवर, तर जमिनीवर काय असतो, एकतर डोंगर भाग असतो, एकतर सपाट मैदानी भाग असतो, एकतर पठारी भाग असतो किंवा दऱ्याखोऱ्याचा भाग असतो. तशाच प्रकारे काय आहे, सागराची जे तळ आहे, पाण्याखाली जे आहे सागराचा भाग, त्यासुद्धा भागामध्ये काय होते, अशा प्रकारची रचना आढळते. त्यालाच सागर तळ रचना म्हटलेलं आहे. कोणत्या कोणत्या ठिकाणी डोंगर असतात, कोणत्या ठिकाणी सपाट मैदान असतं, कोणत्या ठिकाणी खोल गर्ता असतात, कोणत्या कोणत्या ठिकाणी असं काय पाण्यातून एखादा भाग वर राहिला असतो, त्याला आपण बेट म्हणतो. या सगळ्यांचा अभ्यास आपण काय करणार आहोत, या पाठामध्ये करणार आहोत. तर हेही आपल्याला माहीत आहे, भूपृष्ठावर आपल्याला असमान उंचीच्या प्रदेशाच्या आपण अनेक भूरूपामध्ये वर्गीकरण करतो. तसेच आपल्याला काय असेच वर्गीकरण जलमग्न जमिनीचे आपल्याला करता येईल किंवा करायचं आहे. तर तुम्हाला तुमच्या समोर एक आकृती दिसते. या आकृती 4.1 मधील भूरूपांना तुम्हाला नावे द्यायचं आहे, नावं द्यायचा प्रयत्न करायचा आहे. मी तुम्हाला नावं डाव्या साईडनं सांगायला लागलो आहे. बघा, तो उंच जो भाग आहे तो भाग काय आहे, पहिल्यांदा तो आहे भाग पर्वताचा. इथं पर्वत म्हणून लिहा डाव्या साईडच्या पहिल्या बॉक्समध्ये. नंतरचा भाग आहे पठाराचा. नंतर काय आहे, किनारपट्टी आहे, समुद्राच्या किनारे आहे ते. नंतर इथं समुद्र सपाटी दिलेला आहे. समुद्र सपाटीच्या पुढे काय असतं, भूखंड मंच आहे. नंतर जो उतार दिसतो आपल्याला तीव्र, तो खंडांत उतार आहे. त्यानंतर सागरी पठार आहे त्याच्या खाली, आणि हा मध्येच उंच झालेला भाग आहे ना समुद्रामधला, तो बेट आहे. आणि पुढे जो आहे बॉक्स, त्याच्याखाली एक जमिनीमध्ये काय खड्डा दिसतो, खोलगट भाग दिसतो, एक विवर दिसतं, त्याला सागरी डोह असं म्हणायचं. तर आता जरा विचार करा, असा एक प्रश्न विचारलेला आहे. जसं भूप्रदेशावरील भूरूपांचे वर्गीकरण जर उंची व आकारानुसार होत असेल, तर जलमग्न जमिनीचे वर्गीकरण कशाच्या आधारे करता येईल, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर जलमग्न जमिनीचे वर्गीकरण आपल्याला सांगतो मी, समुद्र सपाटीपासूनची खोली आणि आकारमान यावरून काय करता येईल, आपल्याला जलमग्न याचं वर्गीकरण करता येईल. त्यानंतर जमिनीवरील भूरूपांना नाव देण्यासाठी कोणते निकष वापरले, तर जमिनीवरचे विविध जे भूरूप आहेत, पठार आहे, मैदानी भाग आहे, डोंगर आहे, याला कोणते निकष वापरले, एक तर समुद्र सपाटीपासूनची उंची व आकार, हे आपण काय केले, त्याला निकष वापरलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे इथं, पाण्याखालील भूरूपांसाठी कोणते निकष वापरले ते वहीत लिहा. आता मला सांगा, पाण्याखालची जी भूरूपं आपण पाहत आहोत त्यासाठी कोणते निकष वापरले पाहिजेत, तर त्यासाठी समुद्र सपाटीपासूनची खोली व आकार हे निकष आपण वापरले पाहिजेत, किंवा या निकषाच्या आधारे आपण काय करतो, त्या जमिनी पाण्याखालील भूरूपांचा आपण अभ्यास करू शकतो. तर आपल्याला आज या ठिकाणी पहिला मुद्दा बघायचा आहे, तो आहे महासागराची तळरचना.
तळरचना म्हणजे काय? जलमग्न जमिनीच्या रचनेला आपण सागर तळरचना असं म्हणतो. जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला सागर तळ रचनेची व्याख्या लिहा, तर तुम्हाला असं म्हणता येईल, जलमग्न जमिनीच्या रचनेला, जलमग्न म्हणजे जलानं व्यापलेली, पाण्याखालील जमिनीच्या रचनेला सागर तळ रचना असं म्हणतात. आणि ही सागर तळ रचना समुद्रसपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते. हे काय आहेत? दोन निकष आहेत. एक तर समुद्रसपाटीपासून त्याची खोली विचारात घेतली जाते आणि तो जो जमिनीचा भाग आहे तो किती आकाराचा आहे हे काय केलं जातं या ठिकाणी पाहिलं जातं. त्यानंतर हेही आपल्याला या ठिकाणी सांगतो, महासागराची सरासरी जी खोली आहे ती सरासरी खोली 3700 मीटर आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये गाळलेल्या जागा भरा वगैरे असा प्रश्न विचारला जातो की महासागराची सरासरी खोली किती आहे किंवा डॅश डॅश मीटर आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 3700 मीटर आहे असं म्हणता येईल. तर हा झाला सगळा काय भाग. त्यानंतर आणखीन एक आपल्याला महासागराच्या तळरचनेची एक आकृती दिसते. तर ही सागराची तळरचना कशी ठरते याबद्दलची ही आकृती दाखवलेली आहे. सागर तळरचना विविध महासागरामध्ये भिन्न आहे, हेही आपल्याला माहीत आहे. जगामध्ये काय आहेत? 4 मोठी महासागर आहेत आणि त्या सगळ्या महासागरामध्ये सागर तळरचना ही काय आहे? भिन्न आहे. या रचनेतील काही ठळक भूप्रकार व सर्वसाधारण क्रम आता आपल्याला काय करायचं आहे? पाहायचं आहे. समुद्र किनाऱ्यापासून आपण काय करू? जसजसं आत जावे तसतसे जलमग्न भूरचनेत बदल होत जातात. समुद्र किनाऱ्यापासून आपण आत गेलो, इथं बघा या आकृतीमध्ये सुरुवातीला काय आहे? उजव्या साईडला डाव्या साईडला खंड दिलेला आहे, बरोबर आहे ना? तर खंडापासून आपण काय केलं? जसजसं समुद्रामध्ये जाऊ तसं तसं वेगवेगळ्या प्रकारचे भूरूप आढळतात. तर आकृती 4.2 व पुढील स्पष्टीकरणाचा आपण काय करूया? एकत्रितपणे अभ्यास करूया. तर याच्यामध्ये काय आहे? खंड दिले आहे सुरुवातीला, नंतर किनारा दिलेला आहे, किनाऱ्यानंतर काय आहे? भूखंड मंच आहे, नंतर खंडांत उतार आहे, नंतर सागरी मैदान आहे, सागरी बेट, मध्य सागरी पर्वतरांग आहेत, सागरी डोह आहे, त्यानंतर समुद्र सपाटी आहे, सागरी गर्त आहे आणि शेवटी काय आहे? खंड आहे. तर या सगळ्या भागाचा काय करायचा आहे आपल्याला आज या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. पहिला आहे भूखंड मंच. आता भूखंड मंच कशाला म्हणायचं? तर भूखंड मंच म्हणजे या ठिकाणी किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. ही व्याख्या तुम्हाला पाठ करायचं आहे. तर आपण ज्यावेळेस समुद्र किनाऱ्यावर फिरायला जातो ना, तर समुद्र किनाऱ्यालगत काय असतो? एक जमिनीचा भाग असतो, पण तो जमिनीचा भाग पाण्यामध्ये बुडायला असतो. आपल्याला फार मजा वाटते त्या ठिकाणी फिरायला वगैरे, आपण समुद्रकिनारी फिरायला जाणे असं म्हणतो. तर किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा जो भाग असतो याला भूखंड म्हणायचं. आणि हा काय आहे? सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे. उथळ म्हणजे याची खोली जास्त नसते. आपण या ठिकाणी काय करू शकतो? जाऊ शकतो समुद्र किनाऱ्यावर वगैरे. यालाच आणखीन एक नाव आहे समुद्रबूड जमीन असंही म्हणतात आणि याचा उतार अतिशय मंद असतो, म्हणजे जवळपास याला उतार नसतोच. त्यानंतर हा जो भूखंड मंच आहे याचा विस्तार सर्वत्र सारखा असतो का? नाही आहे. काही काही किनाऱ्यावर काय असतो? भूखंड मंच अरुंद असतो आणि काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटरपर्यंत रुंद असतो. काही काही किनाऱ्यावरचे जो भूखंड मंचाचा भाग आहे तो शेकडो किलोमीटर दूरपर्यंत असतो आणि काही ठिकाणी अतिशय लहान असतो. याची खोली काय असते? समुद्र सपाटीपासून साधारणतः 200 मीटरपर्यंत असते. म्हणजे 200 मीटरपर्यंत हा भूखंड मंचाचा भाग असतो. हेही तुम्हाला लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे या भूखंड मंचावर मानवाच्या दृष्टीनं काय आहे? हा भूखंड मंच अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला माहीत आहे जगामध्ये सगळ्यात मोठा जो व्यवसाय चालतो तो व्यवसाय आहे मासेमारीचा. जगातील जवळपास सगळ्याच देशामध्ये हा व्यवसाय चालतो. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, तर मासेमारीची जी विस्तृत क्षेत्रे आहेत जगामध्ये, ही सगळी विस्तृत क्षेत्रे काय आहेत? भूखंड मंचावरच आढळतात. म्हणजे या भूखंड मंचाला खरं तर मासेमारीसाठीचे नंदनवन असं म्हटलेलं आहे, हेवन म्हटलेलं आहे. मासेमारीसाठी सगळ्यात जर योग्य
या ठिकाणी भूरूप कुठला असेल तर हे काय आहे, भूखंड मंच आहे. आणि हा भाग काय तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीला उथळ आहे आणि सूर्यकिरण काय होतात तळापर्यंत पोहोचतात आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी काय आहे, शेवाळ आहे, प्लवंक आहे, हे निर्मिती होते. शेवाळ आणि प्लवंक आहे हे माशाचं खाद्य आहे. याच्यामुळे या भूखंड मंचामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मासे वाढतात. माशाचं म्हणजे या ठिकाणी काय होते, वाढ होते आणि माशासाठीच्या वाढीसाठी योग्य वातावरण किंवा अनुरूप जे घटक आहेत, अनुकूल सगळ्या गोष्टी तर या भूखंड मंचामध्ये आढळतात. म्हणून या भूखंड मंचाला मासेमारीसाठीचं नंदनवन म्हणतात. तुम्हाला भौगोलिक कारणे द्या म्हणून ही प्रश्न विचारला जातो की भूखंड मंचाला मासेमारीसाठीचे नंदनवन का म्हणतात. तर तुम्हाला सांगता येईल की काय आहे, हा भाग उतळ असल्यामुळे सूर्यकिरण तळापर्यंत पोचतात, शेवाळ प्लवंक याची निर्मिती होते आणि हे माशाचं खाद्य आहे आणि याच्यामुळेच काय आहे, हा भाग मासेमारीसाठी खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो किंवा नंदनवन आहे. तसंच खनिज तेल असेल, नैसर्गिक वायू असतील, विविध खनिजे भूखंड मंचावरून खनन करून मिळवतात. आपण जे काय करतो, नैसर्गिक वायू मिळवतो किंवा खनिज जे आहे, आपल्याला जे कच्चा माल म्हणून आपण काय करतो, वेगवेगळे खनिज मिळतं आणि याचे उदाहरण दिलेलं आहे मुंबई हाय हे अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे भूखंड मंचावरील एक क्षेत्र आहे. आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई, मुंबईजवळ समुद्रामध्ये मुंबई हाय हे एक आहे खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारं भूखंड मंचावरचं एक क्षेत्र आहे, भूखंड मंचावरचा एक आहे भाग आहे. त्यानंतर दुसरा आहे खंडांत उतार. आता खंडांत उतार म्हणजे काय आहे, भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्रात तळाचा उतार तीव्र होत जातो, त्यास खंडांत उतार असे म्हणतात. आपण पाहिलं समुद्रकिनाऱ्यावर काय आहे, सुरुवातीचा भाग उथळ असतो, जमीन पाण्याखाली गेलेली असते, त्याला आपण भूखंड मंच म्हणतो. ज्या ठिकाणी मासेमारी चालते, नैसर्गिक वायूचे खूप मोठे साठे असतात. तर त्याच्या पुढचा जो भाग आहे संपल्यानंतर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो, त्यास खंडांत उतार म्हणतात. हेही तुम्हाला व्याख्या पाठ करता येईल. आणि याची खोली किती आहे, समुद्रसपाटीपासून जवळपास 200 मीटर ते 3600 मीटरपर्यंत या तीव्र उताराची म्हणजे खंडांत उताराची काय असते, खोली असते. काही ठिकाणी ही खोली त्यापेक्षाही अधिक आढळते आणि खंडांत उताराचा जो विस्तार आहे कमी असतो आणि सर्वसाधारणतः खंडांत उताराची अधसीमा ही भूखंडांची सीमा मानली जाते. म्हणजे भूखंडाच्या सीमेपर्यंत काय असतात, हे खंडांत उताराचा भाग या ठिकाणी आलेला असतो. त्यानंतरचा पुढचा भाग आहे सागरी मैदान. जसं या ठिकाणी भूपृष्ठावरच्या भूरूपामध्ये आपण पठारी भाग किंवा मैदानी भाग पाहतो, तशा प्रकारे पाण्याच्या खालीसुद्धा सागराच्या तळाला सागरी मैदान असतं. तर सागरी मैदान म्हणजे काय आहे, खंडांत उताराला लागून विस्तीर्ण मैदान असते आणि त्या विस्तीर्ण मैदानाच काय म्हणायचं, सागरी मैदान म्हणायचं किंवा सागर तळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान होय. हे तुम्हाला काय करता येईल, व्याख्या पाठ करता येईल. सागर तळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान होय. आता सागरी मैदानावर काय असतात, लहान मोठ्या आकाराचे पाण्याखालचे उंचवटे असतात किंवा पाण्याखालचे कुठं उंचवटा असतो, कुठं खड्डा असतो, पर्वत पठारे हे भूरूपे या ठिकाणी आढळतात. त्यानंतरचा भाग आहे सागरी पर्वतरांगा व पठारे. आता समुद्राच्या तळाला सुद्धा काय असतात, सागर तळावरचे म्हणजे पर्वतरांगा असतात आणि ह्या सागर तळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. आणि जसं हिमालय पर्वत आहे आपल्या भूखंडावर शेकडो किलोमीटर दूरवर पसरलेला आहे, तशाच प्रकारे सागराच्या तळाला सुद्धा ज्या पर्वतरांगा असतात त्या शेकडो किमी रुंद तर हजारो किलोमीटर लांब असतात. ज्या प्रकारचे भूरूपे जमिनीवर आढळतात तशाच प्रकारचे भूरूपे आपल्याला पाण्याच्या खाली किंवा सागराच्या तळाला सुद्धा आढळतात. आता जलमग्न पर्वतरांगाचे काय, शिखरांचे भाग काही ठिकाणी सागर पृष्ठाच्या वर आले असतात, बरोबर आहे ना. आता हे पर्वत आहेत पाण्यामध्ये, पण पर्वताचा काही भाग काय असतो, पाण्याच्या वर दिसतो आपल्याला आणि हाच भाग आपण काय करतो, सागरी बेटे म्हणून ओळखतो. आता सागरी बेटांची काय उदाहरणं आहेत, आईसलँड आहे अटलांटिक महासागरामध्ये, अंदमान निकोबार बेटे आहेत बंगालच्या उपसागरामध्ये. हे सगळे कशाची उदाहरणं आहेत, ही सगळी सागरी बेटांची उदाहरणं आहेत. आता काही सागरी उंचवट्याचे काय होते, माथे सपाट व विस्तृत असतात, त्यांना सागरी पठार म्हणतात. आता सागरी जे उंचवटे असतात त्याचे माथे वरचा डोक्याचा भाग जो आहे सपाट असतो, मैदानी भाग असतो, त्याला आपण सागरी पठार म्हणतो.
ज्या गोष्टी जमिनीवर असतात तशाच प्रकारचा भाग जर पाण्याखाली दिसला आपण तर तसं त्याला नाव दिलेलं आहे सागरी पठार. उदाहरणार्थ हिंदी महासागरातील छागोचे पठार हे सागरी पठाराचं काय आहे अतिशय उत्तम उदाहरण आहे. त्यानंतरचा पुढचा भाग आपण पाहतो आहोत या महासागराच्या तळरचनेमधला सागरी डोह व सागरी गर्ता. आता सागरी डोह म्हणजे काय? आता सागर तळावर काय आहे सगळा भाग समान असतो का? नाही आहे. कुठं भाग खोल असतो, कुठं अरुंद असतो, कुठं तीव्र उताराचा असतो. कोणकोणत्या ठिकाणी विवर सदृश म्हणजे खूप मोठा एक खड्डा पडलेला असतो विवर. तर ही अशा प्रकारची भूरूपे आपल्याला सागराच्या तळाला आढळतात. त्यांना सागरी डोह किंवा गर्ता असे म्हणतात. कोणता भाग खोल असेल, अरुंद असेल, तीव्र उताराचा असेल किंवा विवर सदृश ही जी भूरूपे आढळतात त्याला आपण काय म्हणतो? डोह किंवा गर्ता म्हणतो. आता डोह म्हणजे काय? साधारणतः कमी खोल असलेली भूरूपे हे सागरी डोह असतात. खोल कमी असतील सागर तळाच्या खाली खोलीला असे भूरूपे विवर कमी खोलीचे असतील त्याला म्हणायचं सागरी डोह आणि जास्त खोलीच्या लांबवर पसरलेल्या भूरूपास गर्ता असे म्हणतात. हा गर्ता आणि डोहमधला फरक आहे. तो जो विवर आहे जो खड्डा आहे तो कसा आहे? खोल नाही आहे, जास्त उथळ आहे, कमी खोल आहे, कमी खोलीची भूरूपे आहेत सागराच्या तळाला त्याला डोह म्हणायचं आणि जास्त खोलीच्या लांब पसरलेल्या भूरूपास काय म्हणायचं? सागरी गर्ता असे म्हणतात. आता समुद्र सपाटीपासून काय गर्तांची खोली हजारो किलोमीटरपर्यंत खोल असते. आता समुद्र सपाटीपासून जर आपण ती गर्ता मोजायला लागलो तर हजारो किलोमीटर खाली खोलवर काय असतात? त्या गर्ता असतात. तर असंच तुम्हाला एका गर्तेचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता असून तिची खोली 11,034 मीटर आहे. हाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये अनेकदा विचारला जातो की जगातील सर्वात खोल गर्ता कोणती आणि त्याची खोली किती आहे? तर पॅसिफिक महासागरामधली मरियाना गर्ता ही काय आहे? जगातील सगळ्यात खोल गर्ता आहे आणि त्याची खोली किती आहे? 11,034 मीटर आहे. आता मध्य महासागरीय जलमग्न पर्वत व सागरी गर्ता हे सागर तळाचे काय आहे? भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सर्वात सक्रिय भाग आहे. कोणकोणते? जलमग्न पर्वत आणि सागरी गर्ता. का? या भागामध्ये अनेक जागृत ज्वालामुखी असतात. कारण सक्रिय भाग आहेत हे पर्वत आहेत आणि सागरी गर्ता खोल भाग आणि हे प्रदेश अतिशय संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातात. जसं जमिनीवर भूकंप होतो तशा प्रकारचे भूकंप काय होतात? पाण्यामध्ये सुद्धा होतात आणि पाण्यामध्ये झालेले भूकंप काय होतात? खूप मोठी सुनामी निर्माण होते. जसं जमिनीवर भूकंप होतात 1993ला आपल्या भागामध्ये किल्लारीला भूकंप झाला होता, खूप मोठी जीवितहानी वित्तहानी झाली होती. तशाच प्रकारे काय होतात? पाण्यामध्ये महासागरामध्ये भूकंप होतात आणि त्याच्या लाटा या समुद्र किनाऱ्यावरच्या शहरावर येऊन आढळतात आणि खूप मोठी सुनामी निर्माण होते किंवा आपण त्या लाटेलाच सुनामी हे नाव दिलेलं आहे. तर सागर तळावर होणारे भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक यामुळे किनारी प्रदेशामध्ये अशा प्रकारच्या सुनामीचा धोका संभवतो हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर सागरी संचयन. आता सागरी संचयन म्हणजे काय आहे? आता आपल्याला माहीत आहे जमिनीवर अनेक अशा प्रकारच्या नद्या आहेत. या नद्या काय होतात? सगळ्या जनरली समुद्राला मिळतात, महासागराला मिळतात. आपल्या भारतामध्ये जेवढ्या नद्या आहेत या नद्या इथंच थांबतात का? नाही आहे. या नद्या काही नद्या अरबी समुद्राला मिळतात, काही नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात. तर सागराचा तळ हा जगातील त्या त्या ठिकाणी असलेला सखल भाग आहे. त्यामुळे या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थाचे संचयन होते. आता कोणकोणते होते? नंबर 1 दिला आहे पहा या ठिकाणी. लहान मोठ्या आकाराचे दगडगोटे नद्यासोबत, जाडीभरडी वाळू असेल, मातीचे सूक्ष्म कण असतील इत्यादी पदार्थ नद्या, हिमनद्या इत्यादी मार्फत खंडावरून वाहून आणले जातात. खंड म्हणजे आपला जमिनीचा भाग. याच्यावरून काय? नदीसोबत हे लहान आकाराचे दगडगोटे, जाडीभरडी वाळू, मातीचे सूक्ष्म कण इत्यादी काय होतात? वाहून आणले जातात आणि त्यांचं काय होतं? या ठिकाणी संचयन होतं. कुठं होतं संचयन? तर यांचं संचयन मुख्यतः भूखंड मंचावर होते आणि अशा पदार्थांना सागरी अवसाद असे म्हणतात. तर हेही तुम्हाला माहीत पाहिजे. सागरी अवसाद म्हणजे काय आहे? तर नद्यासोबत, हिमनद्यासोबत काय होतात? जमिनीवरचे जे लहान लहान मातीचे कण आहेत, लहान लहान दगड गोटे आहेत, हे काय होतात? भूखंड मंचावर जमा होतात. भूखंड म्हणजे आपण पाहिलेला आहे समुद्र किनाऱ्यालगतचा जो
भाग आहे, उथळ भाग, त्याला म्हणायचं भूखंडमंच. तर अशा जे पदार्थाचे संचयन या भूखंडमंचावर होते, अशा पदार्थांना सागरी अवसाद असे म्हणतात. सागरी अवसाद म्हणजे काय हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा प्रकारे कसे तयार होतं, तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून आपल्याला माहीत आहे राख आणि लाव्हारस बाहेर पडतो. आणि सागरी मैदानाच्या भागात काय होते, अतिशय सूक्ष्म मातीचे कण असतात. त्यानंतर सागरी वनस्पती असते, प्राणी असते, या सगळ्यांचे अवशेष काय होतात याच्यामध्ये मिसळतात. कशामध्ये? या राखेमध्ये, लाव्हारसामध्ये. आणि हे सर्व मिश्रण अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असते आणि ते मृदू चिखलाच्या स्वरूपामध्ये असते. आता ह्या मृदू चिखलामध्ये काय काय असते? ज्वालामुखीतून बाहेर पडलेला राख, लाव्हारस, त्यानंतर सागरी वनस्पती, सागरी प्राणी आणि मातीचे अतिशय सूक्ष्म कण, ह्या सगळ्यांचं एक मृदू चिखल बनतं. आणि यामध्ये सागरी प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या अवशेषांचे प्रमाण साधारणतः 30% असते. तर सागरामध्ये काही प्राणी आणि वनस्पती काय होतात, कुजतात, यांचे अवशेष तयार होतात, 30% असते. आणि या मृदू चिखलास सागरी निक्षेप असं म्हणतात. तर आता सागरी निक्षेप म्हणजे काय, हा जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला काय सांगता येईल की ज्वालामुखीच्या उद्रेकातून काय होतं, अशा प्रकारे राख, लाव्हारस, सागरी वनस्पती, प्राणी यांचे अवशेष तसेच मातीचे कण हे सगळे मृदू चिखलाच्या स्वरूपामध्ये असते. आणि याचं संचयन कुठं होतं, सागरी मैदानाच्या भागामध्ये होतं. आणि यालाच म्हणायचं सागरी निक्षेप म्हणायचं. याशिवाय काय होतं, काही मानवनिर्मित घटकांचे सुद्धा संचयन सागरात होते. त्यापैकी शहरातील सांडपाणी, कचरा असेल, त्यानंतर किरणोत्सारी पदार्थ असतील, टाकाऊ रसायने असतील, प्लास्टिक असेल, या पदार्थामुळे जलावरणास प्रदूषणाचा खूप मोठा धोकासुद्धा निर्माण होतो. आणि हे पदार्थ सागरी जीवसृष्टी व पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय हानिकारक असतात. आणि याच्यामुळे काय होतं, उपद्रव्य मूल्य अधिक होतं. तर अशा प्रकारे काय, महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप समजण्यासाठी तसेच सागर तळावरील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी अवसाद महत्त्वाचे ठरतात. अवसाद म्हणजे काय आहेत, हे भूखंडमंचावर नद्या, हिमनद्याद्वारे वाहत आलेला जो गाळ आहे, मातीचे कण आहेत, लहान लहान गोटे आहेत, ते सगळे पदार्थ म्हणजे अवसाद आहे. आणि अवसादांच्या एकमेकावर साधणाऱ्या थरांचा व सागर जलाचा दाब यामुळे या संचयनातून स्तरित खडकांची निर्मिती होते. आता हे जर एकावर एक काय होतात, असे अवसाद तयार होतात, अवसाद जमा होतात. आणि ह्या जमा झालेल्या अवसादाचं रूपांतर नंतर काय होतं, खडकामध्ये होतं. आणि त्या खडकाला स्तरित खडक असं नाव दिलेलं आहे. आता या ठिकाणी काही चित्र दिलेले पहा. आकृती 4.3 हे सागरी निक्षेपण आहे. समुद्रातली काय आहेत, प्राणी, वनस्पती म्हणजे मृदू चिखल, ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेले राख, लाव्हारस, याचं सगळं चिखल म्हणजे सागरी निक्षेपण आहे. त्यानंतर हे सागरी अवसाद आहे. अशा प्रकारचे पदार्थ येतात सगळ्या समुद्रातून. आणि हे मानवनिर्मित घटकांचे संचयन, हे मानवनिर्मित घटकांचे संचयन काय आहे, हानिकारक असतं किंवा याच्यामुळे काय होतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं. आता ही तुमच्या लक्षात असू द्या, समुद्र सपाटी म्हणजे काय, तर कोणत्याही ठिकाणची उंची व खोली त्या भागातील समुद्र सपाटीपासून मोजली जाते. समुद्र सपाटी म्हणजे समुद्राचा जो पृष्ठभाग आहे. आता समुद्र सपाटी म्हणजे काय, जास्तीत जास्त भरतीची पातळी व ओहोटीची असणारी पातळी यांच्यामधली सरासरी असते आणि ही निश्चित केली जाते. आणि या सरासरी काढलेल्या उंचीस 0 मानून त्यापेक्षा अधिक किंवा कमी उंच किंवा खोल ठिकाणे धनात्मक व ऋणात्मक मूल्यात सांगितले जातात. आता एक उदाहरण घेतलं तर माउंट एव्हरेस्ट हा जगातला काय आहे, सगळ्यात उंच पर्वत शिखर आहे. याची उंची किती आहे, 8,848 मीटर. आता तुम्ही म्हणाल ही उंची कशी मोजली, तर समुद्र सपाटीपासून त्याची उंची मोजली. आणि आताच आपण पाहिलं मरियाना गर्त ही काय आहे, जगातली सगळ्यात खोल गर्त आहे, जिची खोली किती आहे, 11,034 मीटर. मीटर म्हणजे मायनस म्हणजे खोल आहे. तर याची खोली आपण कसं मोजली, समुद्र सपाटीपासून काय केलं, तिची आपण खोली मोजली. तर हे समुद्र सपाटीपासून पर्वत शिखर असेल किंवा गर्त असेल ह्या समोरतात. आता भारतामध्ये कुठलं ठिकाण आहे, ज्या ठिकाणापासून आपण काय करतो, भारतातल्या कुठल्याही एका पर्वताची, कुठल्याही एका समुद्राच्या तळाची रचना म्हणजे खोली किंवा उंची मोजतात. तर भारतामध्ये सर्वेक्षणासाठी चेन्नई येथील समुद्र सपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते. आणि ती भारतातील काय आहे, सर्व ठिकाणासाठी समुद्र सपाटीपासूनची उंची मानली जाते. तर इथं दाखवलेलं आहे पहा, माउंट एव्हरेस्ट
माउंट एव्हरेस्ट काय आहे, उंची 8,848 मीटर, हे समुद्रसपाटी आहे, आडवी रेष म्हणजे लाल माउंट एव्हरेस्ट. आणि ही मरियाना गर्त आहे सर्वात खोल, जिची खोली आहे 11,043 मीटर. तर हे समुद्रसपाटीला काय शून्य दाखवलेलं आहे, शून्यापासून खाली म्हणजे सागराच्या तळाला ती गर्ता दिलेली आहे, त्याची खोली, आणि समुद्रसपाटीला शून्य आहे, तिथून उंच पर्वत शिखर किती आहे त्याची उंची, असं तुम्हाला काय केलं आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर यानंतरचा जो पुढचा भाग आहे तर या ठिकाणी एक आकृती दाखवली आहे बघा. हा कोणत्या महासागराचा तळ असावा असं तुम्हाला वाटते, ओळखा बरं. नकाशामध्ये पहा, नकाशामध्ये तुम्हाला दिसतो भारताचा नकाशा अंधुक, आणि त्याच्या खाली वेगवेगळे सागराच्या तळाखालची भूरूपे दाखवलेली आहेत. हा कुठला भाग आहे, कोणत्या महासागराचा तळ आहे, बरोबर हा हिंदी महासागराच्या तळाचा भाग आहे. आता मला सांगा आकृतीमध्ये कोणकोणती जलमग्न भूरूपे दिसत आहेत ते ओळखा, नाव सांगा बरं. आता इथे दाखवा, आकृतीच्या डाव्या साईडला एक बेट दिसतं पहा, ते बेट आहे मादागास्कर बेट, ते सागरी बेट आहे. आणि त्याच्या बाजूला एक असं पर्वतरांगा दिसते लांब, त्याला म्हणायचं सागरी पर्वतरांगा. आता यात मासेमारीसाठी उपयुक्त क्षेत्र कोठे असेल, तर हे बेट जे आहे डाव्या साईडला मादागास्कर, हे बेट काय आहे, मासेमारीसाठीचं अतिशय उत्तम ठिकाण आहे. आणि हे का आहे, कारण हे भूखंड मंचाच्या अतिशय जवळ आहे, इथला भाग अतिशय उथळ आहे, मासे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढतात, आणि हा मासेमारीसाठी काय आहे अतिशय उत्तम भाग आहे. तर आता हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे आहे, सागर आणि महासागर यामध्ये जमिनीवरून येणाऱ्या अनेक बाबीचे संचयन होत असते. आपण आताच पाहिलं आहे, सागरी अवसाद पाहिलं, सागरी निक्षेप पाहिलं, त्यानंतर आपण मानवनिर्मित घटकांचं सुद्धा संचयन पाहिलं. तर हे सागर आणि महासागर दोन्ही ठिकाणी असं होतं, आणि आपण काय करतो, अनेक गोष्टी सागरात टाकून देतो, यामुळे सागरतळ आणि सागराचे पाणी प्रदूषित होण्याचा धोका संभवतो. आता येथील सजीवसृष्टीस ते हानिकारक आहे, आणि जमिनीवर असणाऱ्या सजीवसृष्टीपेक्षा जास्त प्रजाती सागरामध्ये राहतात, हे आपण नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. जमिनीवर जेवढ्या प्रजाती आहेत त्याच्यापेक्षा जास्त प्रजाती कुठं आहेत, या सागराच्या तळाला आहेत, हेही आपण लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी खाली समजा तुम्ही शिक्षक आणि पालकासोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलात, एक प्रयोग करून बघा म्हटलेला आहे. किनाऱ्यावर लाटाबरोबर आलेल्या पदार्थाचे तुम्हाला निरीक्षण करायचं आहे, त्याचे वर्गीकरण खालील तक्त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. आता मला सांगा, लाटावर वाहून येणारे पदार्थ आहेत हे दोन प्रकारचे आहेत. पहिला आहे नैसर्गिक आणि दुसरा आहे अनैसर्गिक किंवा मानवनिर्मित. नैसर्गिकमध्ये आहे वनस्पती, शंख, शिंपले आणि जलचर वाहून आलेले पदार्थ, आणि मानवनिर्मितमध्ये आहे रासायनिक, धातू, प्लास्टिक आणि काच. आता मला या ठिकाणी काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला विचारायचं आहेत. यापैकी कोणते पदार्थ नाशवंत आहेत सांगा बरं, कोणते पदार्थ नाशवंत आहेत, तर नैसर्गिक पदार्थ हे नाशवंत आहेत. कोणते, वनस्पती, शंख, शिंपले आणि जलचर, बरोबर आहे ना. आता कोणते नाशवंत नाहीत ते सांगा. आता हे मानवनिर्मित जे पदार्थ आहेत, रासायनिक, धातू, प्लास्टिक, काच, ह्याचं विघटन होत नाही, त्यामुळे ते काय आहेत, नाशवंत नाही आहेत. नाशवंत पदार्थामुळे काय होईल, आता नाशवंत जे पदार्थ आहेत, आता हे कोणते पदार्थ, वनस्पती, शंख, शिंपले, जलचर, याच्यामुळं काय होईल नाशवंत पदार्थामुळं, तर याच्यामुळं प्रदूषण होणार नाही, कारण या नाशवंत पदार्थाच्या अवशेषांचं विघटन होतं, ते विरघळून जातात, बरोबर आहे ना, प्रदूषण होणार नाही. अनाशवंत पदार्थामुळे काय होतं, अनाशवंत पदार्थामुळं ते पदार्थाचं विघटन होत नाही, आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये गंभीर प्रदूषण निर्माण होण्याचं काम होऊ शकतं. आता अनाशवंत पदार्थ किनाऱ्यावर जमा होऊ नयेत यासाठी तुम्ही काय काय उपाय सुचवाल, तर अशा पदार्थांना किनाऱ्यावर येऊ देण्यास बंदी घालावं, किंवा जे कोणी घेऊन येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल, आणि लोकांना तुम्ही स्वच्छतेचं महत्त्व वगैरे सांगू शकाल. पर्यावरण संवर्धनासाठी किनारे स्वच्छ ठेवण्याचे अभियान तुम्ही कसे राखाल, तर आपल्यासाठी हा प्रश्न आहे. तुम्ही अनेक जनजागृतीचे किंवा स्वच्छतेचे अभियान तुम्ही राबवू शकता, किंवा ज्यावेळेस आपण सण उत्सव साजरे करतो त्याद्वारे सुद्धा तुम्ही लोकांना, किंवा आता गणेश उत्सव आहे त्या गणेश उत्सवामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, पर्यावरण संवर्धनासाठीचे अनेक पथनाट्ये, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन तुम्ही लोकांनासुद्धा काय करू शकता, जागरूक करू शकता, त्यांना महत्त्व सांगू शकता. आता हे तुम्हाला माहीत आहे का,
सागर तळ रचनेचा अभ्यास करताना तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात पाहिजे, ते म्हणजे सागर तळाचे वय काय. आता सागर तळाला वयसुद्धा असतं, लक्षात घ्या. तर खडकावर साचलेल्या अवसादांच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञांना असे लक्षात आले की कोणत्याही सागरातील तळावरील अवसादे 200 दशलक्ष वर्षापेक्षा जुने जुने नाहीत. म्हणजे 200 दशलक्ष वर्षाच्या अलीकडचे आहेत, त्याच्यापेक्षा जुने नाही आहेत, असं काय केलं आहे, या शास्त्रज्ञांना लक्षात आलेलं आहे. तर भूखंडावरील खडकांचे अधिकतम वय 3200 दशलक्ष वर्ष असल्याचे निष्पन्न झाले आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, सागर तळावरील 200 दशलक्ष वर्षापेक्षा जुने अवसाद कोठे गेले. बरोबर आहे ना. 200 दशलक्ष वर्षाच्या अलीकडचे अवसाद आहेत, त्याच्या अगोदरचे कुठे गेले. तर असा प्रश्न शास्त्रज्ञांना सुद्धा पडलेला आहे. आणि शास्त्रज्ञांनी काय केलं आहे, सागर तळावरील अवसाद बरोबर सागर तळाच्या खडकांचाही अभ्यास केला आहे. आणि यावरून त्यांच्या लक्षात आले की सागर तळाचे खडकसुद्धा 200 दशलक्ष वर्षापेक्षा जुने नाहीत, म्हणजे अलीकडच्या 200 दशलक्ष वर्षापासूनच पुढे आहेत. तर अशा प्रकारे काय केलं आहे, या ठिकाणी अगदी अल्पवयीन आहे असे अनुमान काढले गेले आणि ते सर्वसामान्य झाले आहेत. आणि या शोधाचा उपयोग पुढे भूपट्ट विवर्तनिकी या संकल्पनेच्या अभ्यासात झाला आहे. आता ही संकल्पना आपण नंतर बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण काय केलं आज, तर चौथा पाठ्यक्रम सागर तळ रचना याचा अभ्यास केला आहे. या सागर तळ रचनेमध्ये काय भूखंड मंच आहे, खंडांत उतार काय ते पाहिलं आपण, सागरी मैदान म्हणजे काय पाहिलं, सागरी पर्वतरांग म्हणजे काय, सागरी बेट म्हणजे काय, सागरी पठार म्हणजे काय, सागरी डोह, सागरी गर्ता, या सगळ्याचा अभ्यास केला आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, स्वाध्यायाच्या वहीमध्ये, वर्गपाठाच्या वहीमध्ये अतिशय सुंदर अक्षरामध्ये लिहून काढायचा आहे. हा काय करा, सागर तळरचना हा पाठ 2-3 वेळेस घरी वाचा, व्हिडिओसुद्धा 1-2 वेळेस पहा आणि नंतर स्वाध्याय सोडवा. तुम्हाला कसल्याही प्रकारची शंका राहणार नाही. ओके, धन्यवाद. आपण इथंच थांबूया. थँक्यू, थँक्स अ लॉट.